सलगर येथील विठ्ठलनगर रेल्वे क्वार्टर्स परिसरातील रस्ता काँक्रिटीकरणाच्या 30 लाखांच्या कामाचा शुभारंभ. नागरिकांना पावसाळ्यात मोठा दिलासा. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या शासनाच्या योजनेअंतर्गत सुमारे 30 लाख रुपये खर्चाच्या सलगर येथील रेल्वे क्वार्टर्स विठ्ठलनगर परिसरातील गल्ली क्रमांक 1, 2 आणि 3 मधील रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अखेर या कामाची तातडीने सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शुभारंभाप्रसंगी मोठ्या प्रमाणात रहिवाशांनी उपस्थिती दर्शवली होती. पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयींपासून मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली. या शुभारंभाप्रसंगी सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ जयश्रीताई पाटील, माजी उपसरपंच सौ रुपाली हारगे, माजी राज्य आदर्श सरपंच श्री तानाजीराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री अरुण कांबळे, व्यापारी संघटनेचे सचिव श्री शिवाजी माळी, निशांत शिंगे, रमेश राजगे, माणिक आवळेकर, अंकुश कुंडले, सुहास कुंडले, अनिल कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. रेल्वे क्वार्टर्सजवळील विठ्ठलनगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था होती. विशेषतः या भागातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वर असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर जमिनीतून वरती येत असलेले चिखल, दुर्गंधी, वाहतुकीतील अडथळे तसेच नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांकडून सातत्याने रस्ता काँक्रिटीकरणाची मागणी केली जात होती. परिसरातील नागरिकांच्या या समस्येची गांभीर्याने दखल घेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानुसार आता गल्ली क्रमांक 1, 2 आणि 3 मधील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून या कामामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलण्यात मदत होणार आहे. पावसाळ्यात होणाऱ्या चिखल आणि पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. यापूर्वी या परिसरातील विविध मूलभूत नागरी सुविधा पूर्ण करण्यात आल्या असून रस्त्याचे काम मात्र अनेक वर्ष रखडले होते. आता या महत्त्वाच्या कामालाही सुरुवात झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, कामगार मंत्री, त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्या खास निधीतून, त्याचबरोबर या ठिकाणी सलगर गावचे आद्य नागरिक सरपंच सौ जयश्रीताई पाटील यांच्या प्रयत्नामधून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित नवबौद्ध घटकाचा विकास करणे म्हणजेच दलित वस्ती योजनेमधून या ठिकाणी 30 लाखाचा फंड मंजूर झालेला आहे. त्याचं काम या ठिकाणी या विभागातील सर्वच प्रमुख रहिवाशांच्या शुभ हस्ते आता संपन्न झालेला आहे. मला या ठिकाणी सलगर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं किंबहुना या ठिकाणी या विभागामध्ये ज्यांना ज्यांना या रस्त्याचा लाभ होतोय अशा सर्वच लाभधारकांच्या वतीनं या सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेशभाऊंचा मनापासून आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी फार मोठं निधी या गावासाठी देण्याचं काम केलेलं आहे. बाकीच्या गावामधील इतर उर्वरित कामासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी दिलेला आहे. या 2 महिन्यामध्ये आदरणीय भाऊंच्या माध्यमातून जवळजवळ 10 कोटीचा निधी या सलगर गावामध्ये प्राप्त झालेला आहे. अजून काही माणसं, काही पदाधिकारी सत्कार समारंभ करतच फिरत आहेत, पण आदरणीय भाऊंच्या माध्यमातून सरपंच सौ जयश्रीताई पाटील यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सगळ्यांच्याच सहकार्यानं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून आणि आत्ताच नुकतंच या ठिकाणी हा जो रस्त्याचं काम काँक्रीटचं चालू केलेलं आहे, खरोखरच लोकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं काम केलं जाणार आहे. इथं या वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय चांगली आहे. रस्त्याची सोय सुद्धा या काँक्रीट रस्त्यामुळे होणार आहे. राहिला विषय विद्युत दिव्याचा, पथदिव्यांचा, ते सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी काम करून देऊ. म्हणजे गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचे वसाहत, अत्याधुनिक पद्धतीचे वसाहत म्हणून या वसाहतीकडे बघितलं जाईल असं काम करण्याचा मानस आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आहे. पुन्हा एकदा सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आदरणीय भाऊंचं खास करून पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांच्यामुळेच या ठिकाणी निधी मोठ्या प्रमाणामध्ये मिळून ही विकास कामं या ठिकाणी पार पडत आहेत.